जय शिवराय मित्रांनो गेल्या काही दिवसापासून राज्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्यांचं झालेलं अतोनात नुकसान, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सरसकट हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा देण्याची केलेली घोषणा, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आज साहजिकच या पीक विमा योजनेच्या अंतर्गत पीक विमा मिळण्याचा कालावधी आल्यामुळे सुद्धा शेतकरी या पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा आपण पाहिले की जर पीक विमा उशीर झाला 12% वगैरे वगैरे, आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आता कालावधी संपला तरी पीक विमा येईना, म्हणून मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे। परंतु सध्या वस्तुस्थिती काय याचं आणखीन शेतकऱ्यांपर्यंत एक विषय आलेला नाही, कारण कुणीही आपला फक्त पीक विमा येणार का याच चिंतेत आहे। परंतु सध्या पीक विम्याच्या कॅल्क्युलेशन सोडा, सध्या पीक विम्याच्या पॉलिसीज सुद्धा मंजूर झालेल्या नाहीत। याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या पॉलिसी व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे, बऱ्याच साऱ्या पॉलिसी रिवर्ट दाखवत आहे। आता सुद्धा CSC चे जे अधिकारी आहेत त्या रिव्हर्स आलेल्या पॉलिसीची कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगतायत। बऱ्याच पॉलिसी रिजेक्ट आहेत तर बऱ्याच पॉलिसी अप्रूव्ह झालेल्या आहेत। तुमची पॉलिसी नेमकी कोणत्या स्थितीमध्ये आहे हे सर्वात पहिलं चेक करून घ्या। याच्यासाठी तुम्हाला PMFBYच्या पोर्टलला यायचंय। यापूर्वी सुद्धा आपण याच्याबद्दल वेळोवेळी व्हिडिओ बनवलेले आहेत। PMFBYच्या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला जिथे काही फार्मर लॉग इन दिलेलं आहे, फार्मर कॉर्नर, याच्यामध्येही पाहू शकता लॉग इन करून तुमच्या पॉलिसीची स्थिती, किंवा इथे एक सेपरेट ऑप्शन दिलेली ऍप्लिकेशन स्टेटस म्हणून। सिम्पली ऍप्लिकेशन स्टेटस वरती क्लिक करायचे। आपला ऍप्लिकेशन ID जो काय आपला ऍप्लिकेशन नंबर आहे, पॉलिसी नंबर, तो शेवटचे 1 2 3 4 डिजिट ते सोडून द्यायचं, 01 वगैरे। त्याच्या पूर्वीचा जो नंबर आहे तो याच्यामध्ये एंटर करायचा आहे। खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहून टाकायचा आहे आणि खाली चेक स्टेटस वरती क्लिक करायचे। आता चेक स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर काय होतंय की तुमच्या पॉलिसीची सध्या स्थिती काय। आता आपण हे जी टाकलेली पॉलिसी आहे ही रिवर्ट आलेली पॉलिसी आहे, म्हणजे याच्यामध्ये काही कागदपत्रामध्ये त्रुटी आहे, ती कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे। आता अशी जर पॉलिसी असेल तर तुम्ही ज्या CSC केंद्रावरती पॉलिसी भरली आहे त्या ठिकाणी आपले कागदपत्र देऊन ही पॉलिसी पुढे अप्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला ती कागदपत्र अपलोड करावी लागणार आहे। आता दुसऱ्या पॉलिसी नंबर आपण याच्यामध्ये टाकलाय आणि परत कॅप्चा कोड टाकून चेक स्टेटस वरती क्लिक केलंय, तर इथं आपण पाहू शकता व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे। तुमची ती पॉलिसी तुम्ही ऍप्लिकेशन सबमिट केलं, पेमेंट केले, पण पीक विमा कंपनीकडून आणि त्याचं व्हेरिफिकेशनच झालं नाही, आणि ती पॉलिसी आणखी रिवर्ट ही नाही, रिजेक्ट ही नाही आणि अप्रूव्ह ही नाही। म्हणजे सध्या आणखीनही तुम्ही पीक विमा जरी मंजूर झाला तरी पीक विमा मिळण्याच्या याच्यात नाहीत, आणि पीक विमा अशा पॉलिसीसह मंजूर होणंच मुश्किल आहे, कारण आणखी पीक विम्याचं कॅल्क्युलेशन कराय पॉलिसीज मंजूर नाही। आता जर तुमची पॉलिसी समजा अप्रूव्ह झालेली असेल, आपण एक दुसरा पॉलिसी नंबर या ठिकाणी टाकूया। हा पॉलिसी नंबर टाकून आता आपण व्हेरिफिकेशन वरती क्लिक केलं, स्टेटस चेक वरती, तर आपण पाहू शकता ही पॉलिसी जी आहे ती अप्रूव्ड स्टेटस मध्ये दाखवते, म्हणजे पॉलिसी आता मंजूर झालेली, म्हणजे जो काही भरलेला फॉर्म आहे हा तुमचा बरोबर आहे आणि तो पीक विमा कंपनीने एक्सेप्ट केलेला आहे, म्हणजे ही पॉलिसी अप्रूव्ड झालेली आहे। परंतु पीक विमा आणखीन याच्यामध्ये मंजूर नाही। बरेच जण म्हणतात माझी पॉलिसी अप्रूव्ड दाखवते, मला पीक विमा मिळणार का? तर सध्या अशा प्रकारे ही परिस्थिती आहे। जर याच्यामध्ये जर तुमची पॉलिसी रिजेक्ट दाखवत असेल तर तुमची या वर्षीची पीक विमा मिळण्याची आशा पूर्ण केली, पण तुम्हाला जर आक्षेप असेल तर तुमच्या योग्य कागदपत्रासह तुम्ही तालुका कृषी कार्यालयामध्ये याच्या संदर्भात तक्रार देऊ शकता। तर सध्या पीक विमा मिळण्याची प्रतीक्षा आहे, पण सध्या तर पीक विमा कंपन्याकडून आणखीन पॉलिसीच्या व्हेरिफिकेशनची आणि पॉलिसीच्या अप्रूव्ह करण्याची प्रक्रिया बाकी आहे। म्हणजे तुम्ही समजू शकता की किती याच्यामध्ये दिरंगाईचं काम सध्या सुरू आहे। तर इतर जे काही आता याच्या संदर्भातील अपडेट असतील ते अपडेट घेऊ, कॅल्क्युलेशनच्या संदर्भातील नवीन काही अपडेट आले ते घेऊ, पण कॅल्क्युलेशन करण्यापूर्वी पीक विमा कंपन्याला पहिल्या या पॉलिसीची स्टेटस जे काही व्हेरिफिकेशन वगैरे ते पूर्ण करावं लागतं, आणि तेच आणखीन पीक विमा कंपन्याकडून करणं बाकी आहे। धन्यवाद।